नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी आलेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर. चला तर बघूया हा प्रवास कसा घडतो. तर इथे फ्री पार्किंग दिलेली आहे. इथे तुम्ही तुमचे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स दोन्ही पार्किंगसाठी लावू शकता. जर का तुम्हाला किल्ल्याला भेट द्यायची असेल, तुम्ही पुणे स्टेशनला उतरून तिथून बस किंवा रिक्षाने इथे येऊ शकता. पुण्यापासून हा किल्ला 100 किलोमीटर, तर मुंबईपासून हा किल्ला 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये लोकेटेड आहे. किल्ल्यावर जायला कुठच्याही प्रकारची एंट्री फी चार्ज नाही केली जात. फक्त इथे एंट्री करून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. ह्या किल्ल्याची टायमिंग सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. गडाच्या माथ्यावर जायला आपल्याला जवळपास 400 ते 500 पायऱ्या आणि 7 दरवाजे पार करत जावे लागतात. ह्या दरवाजांबद्दल बोलायला गेलो तर हे दरवाजे वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या राजवंशाने बांधले होते. त्यापैकी पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा. तर हा या दरवाजाचा बुरुज. त्या काळी ह्या बुरुजावर चढून शत्रूवर नजर ठेवली जायची. तर हा आहे या किल्ल्याचा दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा. तर हा आहे या किल्ल्याचा परवानगी दरवाजा, पण तो सध्याला ढासळलेल्या अवस्थेत आहे. तर हा आहे पीराचा दरवाजा आणि हा दरवाजा बहामनी यांनी बांधला होता. शिवनेरी हा किल्ला 1170 मध्ये यादवांनी बांधला होता. त्याच्यानंतर ह्या किल्ल्यावर खूप जणांनी राज्य केलं. शेवटी हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला आणि त्यांनी हा किल्ला मालोजीराव भोसले म्हणजेच शिवाजीराजे यांचे आजोबा यांना हा किल्ला भेट म्हणून दिला. आणि मग 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म ह्या किल्ल्यावर झाला आणि त्यांनी त्यांचे लहानपण ह्याच किल्ल्यावर घालवले. ह्या किल्ल्यावर वन विभागाने खूप ठिकाणी पाणी पिण्याची सोय करून ठेवलेली आहे. आणि हा आहे हत्ती दरवाजा. आणि ह्याचे नाव ठेवण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे ह्याची जी पायवाट आहे त्याचा आकार हत्तीच्या सोंड्यासारखा आहे, म्हणून या दरवाजाचं नाव हत्ती दरवाजा असं ठेवण्यात आलं होतं. तर ह्या आहेत पहारेकरांच्या देवड्या. ह्याचा उपयोग पहारेकरांना विश्रांती करण्यासाठी केला जायचा. तिथे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता 2 वाट्या आहेत. पहिली वाट जाते ती म्हणजे बाले किल्ल्यावर आणि दुसरी वाट जाते ती म्हणजे शिवाई देवीच्या मंदिरात. चला तर आपण पहिला जाऊया शिवाई देवीच्या मंदिरात. तर हे आहे शिवाई देवीचं मंदिर आणि ह्याच देवीच्या नावावरून महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं होतं. महाराजांच्या नावाचा इतिहास असा आहे की जिजाबाई गरोदर असताना त्यांना ह्या किल्ल्यावर आणून ठेवलं होतं. आणि ह्या किल्ल्यावर राहत असताना त्यांनी या देवीजवळ एक नवस केला होता की जर का मला पुत्र झाला तर त्याचं नाव मी तुझ्या नावावरूनच ठेवेल. आणि शेवटी एंडला तसंच झालं आणि महाराजांचं नाव शिवाजी हे ठेवण्यात आलं. शिवाई देवीचं दर्शन करून झाल्यावर खूप लोक ह्या पायवाटेने डायरेक्ट किल्ल्याकडे जातात. आणि डायरेक्ट किल्ल्याकडे न जाता तुम्ही ही पायवाट पकडून त्या साईडला जाऊ शकता. तर त्या साईडला खूप साऱ्या बौद्ध लेण्यात. तर ह्या आहेत बौद्ध लेण्या. तुम्ही ह्या किल्ल्याचं बांधकाम बघू शकता. डोंगराच्या पोटामध्ये खोदलेल्या लेण्यात आणि त्याच्यावरती हा किल्ला बांधलेला आहे. तेवढं सुंदर असं बांधकाम आहे ह्या किल्ल्याचं. बौद्ध लेण्या पाहून झाल्यावर पुन्हा पाठीमागे न जाता तुम्ही ह्या वाटेने डायरेक्ट बाले किल्ल्यावर जाऊ शकता. हा आहे सेकंडलाच दरवाजा म्हणजेच मेना दरवाजा. तर हा या किल्ल्याचा शेवटचा दरवाजा म्हणजेच कुलूप दरवाजा. आणि असं बोललं जातं की कुलूप उघडल्याशिवाय आपण कुठच्याही वास्तूमध्ये पाय नाही ठेवू शकत. तसंच ह्या किल्ल्याचं जोपर्यंत आपण हा दरवाजा पार नाही करत तोपर्यंत आपण ह्या किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ नाही शकत. नाणेघाट मार्गाजवळ असणाऱ्या बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ला बांधण्यात आला होता. तर आहे अंबरखाना. ह्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी केला जायचा. त्या काळात जवळपास वर्षभराचं धान्य इथे साठवलं जायचं. एवढी ही मोठी कोठार बनवलेली आहे. बघायला गेलं तर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला किल्ला आणि ह्याची उंची जवळपास 3500 फूट आहे. आणि चढायच्या दृष्टीने हा गड खूप सोपा आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता. तर तुम्ही माझ्या पाठी बघताय ते गंगा जमुना टाकं आणि ह्याचा उपयोग त्या काही पाणी साठवण्यासाठी केला जायचा. तर ह्या शिवकुंज इथे बाल शिवाजी आणि मा जिजाऊ यांची सुंदर अशी मूर्ती आहे. तर ह्या किल्ल्यावर यायला 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे राजमार्ग, ज्या मार्गाने आपण आता आलो. आणि दुसरा मार्ग म्हणजे साखळी मार्ग, जो इथून येतो.
जर का तुम्हाला ह्या मार्गाने यायचं असेल तर तुम्ही जुन्नर गावातून थोडं पुढे येऊन इथून येऊ शकता. आणि ज्यांना ॲडव्हेंचर वगैरे करायला खूप आवडतं त्यांच्यासाठी हा मार्ग खूप बेस्ट आहे. पण ज्यांना प्रॉपर किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे, ज्यांना प्रॉपर नीट सगळे दरवाजे बघत यायचे, त्यांनी ह्या राजमार्गावरून यावं. तर तुम्ही जी माझ्या पाठी इमारत बघताय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर महाराजांची मूर्ती आणि एक पाळणा आहे. आणि हा आहे या इमारतीचा दुसरा मजला. तुम्ही माझ्या पाठीमागे जो एरिया बघताय तिथे अगोदर वाडे होते पण ते ढासळलेत आणि आता फक्त त्यांचे अवशेष राहिलेले आहेत. तर हा इकडचा हमामखाना म्हणजे आंघोळ करण्याची जागा. जर तुम्ही हा साईड ते बघितलं तर ते गरम पाणी तिथे व्हायचं आणि हा जो पाईप आहे पाईपमधनं गरम पाणी ते आतमध्ये जायचं आणि तो होल आहे त्या होलातून ते पाणी ड्रेनेज सगळं बाहेरच्या साईडला जायचं. तर तुम्ही जे माझ्या पाठीमागे बघताय ही बदाम टाकी. तर हा किल्ल्याचा शेवटचा पॉईंट आणि ह्याला कडेलोट असं बोललं जातं. जो पण स्वराज्याशी गद्दारी करेल त्याला इथून कडेलोट केलं जायचं. तुम्ही खाली दरी बघू शकता. ही जवळपास 1,500 फूट खोल आहे. तर ही एक कमानी टाकी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता या कमानी टाकीमध्ये लोकांनी किती कचरा केलाय, प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे टाकले. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं एकच विनंती आहे, जेव्हा तुम्ही कुठच्याही गड किल्ल्यांवर जाता तर तिथे जाऊन प्लीज कचरा करू नका, जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही. चला तर मित्रांनो, ह्या किल्ल्यावरून खूप भारी वाटलं आणि इथेच मी माझा व्लॉग एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.